जय हिंद मित्रांनो, आज आपण राज्य सेवा पूर्व परीक्षा 2017चा पेपर डिस्कस करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1. मॅच द फॉलोइंग महाजनपदाज विथ देअर मॉडर्न नेम्स. मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, अंग. अंग हे ईस्ट बिहार मध्ये आहे. तर मित्रांनो महाजनपदांना आपण महाभारतातल्या काही जे कॅरेक्टर्स आहेत, जे पात्र आहेत, जे त्यांच्या मदतीने आपण यांना आठवणीत ठेवण्यासाठी यांचा वापर करूया. जसं की अंग. अंग या महाजनपदाला अंगराज कर्ण याच्यावरून लक्षात ठेवूयात. आणि अंगची कॅपिटल आहे चंपा. तर मित्रांनो, अंग हे महाजनपद गंगा आणि चंपा नदीच्या मध्यभागी आहे. म्हणजे जिथे गंगा आणि चंपा रिव्हरचं कन्फ्लुएन्स होतं, त्या ठिकाणी अंग हे महाजनपद लोकेटेड आहे. त्याच्यानंतर आहे मगध. मगध हे साऊथ बिहार मध्ये आहे. मगध ची कॅपिटल आहे राजगीर. राजगीर मध्ये पहिली बुद्धिस्ट काउन्सिल झाली होती. ओके. आणि मगधाचं मेन्शन हे अथर्व वेदामध्ये पण आढळून येतं. मगधचे दोन सर्वात ब्रेव राजा म्हणू शकतो आपण त्यांना. एक आहे बिंदुसार बिंदुसारा, जे की फाउंडर होते हरियंका डायनेस्टीचे. त्यानंतर यांचा मुलगा अजातशत्रू. मित्रांनो, अजातशत्रू आणि बिंदुसार हे दोन्ही पण गौतम बुद्धांचे कंटेम्पररी होते. आणि अजातशत्रू हे गौतम बुद्धांचे एक शिष्य पण होते. ओके. त्याच्यानंतर आहे वज्जी. वज्जी ची कॅपिटल आहे वैशाली आणि मॉडर्न नेम आहे नॉर्थ बिहार. त्याच्यानंतर आहे मल्ला, ज्याचं मॉडर्न नेम आहे गोरखपूर डिस्ट्रिक्ट. तर मल्लाची कॅपिटल आहे कुसिनारा आणि पावा. तर पहिल्यांदा मल्ला हे एक मोनार्क होतं, म्हणजे इथे राजेशाही होती, पण त्याच्यानंतर हे रिपब्लिकन झालं. तर हे गोरखपूर जे डिस्ट्रिक्ट आहे हे यूपी मध्ये आहे. तर आपण आता बाकीचे जे महाजनपद आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. जसं की काशी. काशीची कॅपिटल काशीच होती आणि मॉडर्न नेम आहे बनारस. बनारस किंवा वाराणसी. त्याच्यानंतर आहे वत्सा, ज्याची कॅपिटल आहे कौसंब आणि मॉडर्न नेम आहे अलाहाबाद. वत्सा हे यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे आणि त्याची कॅपिटल कौसंब ही यमुना आणि गंगा यांच्या मध्यभागी, म्हणजे ह्या दोन्ही रिव्हरच्या मध्यभागी कौसम नाव ही कॅपिटल सिच्युएटेड आहे. तर त्याच्यानंतरचे आहे कोसाला. कोसाला ह्या महाजनपदाची कॅपिटल आहे श्रावस्ती आणि याचं मॉडर्न नेम आहे साऊथ सेंट्रल यूपी. अच्छा, एक लक्षात ठेवा की
कोसलामध्ये अयोध्या हे शहर वसलेलं आहे आणि कोसलाचा जो राजा होता प्रसन्नजित हा पण गौतम बुद्धांचा कंटेम्पररी होता. ओके, तर त्याच्यानंतर पुढचा पाहूयात. पुढचं महाजनपद आहे शूरसेना, ज्याची कॅपिटल आहे मथुरा आणि हे वेस्ट यूपी मध्ये म्हणजे याचं मॉडर्न नाव आहे वेस्ट यूपी. आणि शूरसेनाचा जो एक राजा होता अवंतीपुरा हा गौतम बुद्धांचा शिष्य होता. त्याच्यानंतर आहे पांचाल पांचाला. मित्रांनो, या पांचालाची कॅपिटल आहे कांपिल्य आणि मॉडर्न नेम आहे वेस्ट यूपी. पांचालाला आपण महाभारतातल्या पांचाल नरेशवरून लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर आहे कुरु. अगेन महाभारतातलं एक महाभारतातलं एक पात्र आहे कुरु राज्य, ज्यांची कॅपिटल होती इंद्रप्रस्थ आणि मॉडर्न नेम आहे मिरट आणि साऊथ ईस्ट हरियाणा. ओके, तर त्याच्या पुढचं महाजनपद आहे मत्स्य. मत्स्याची कॅपिटल आहे विराट नगरा विराट नगरा आणि मॉडर्न नेम आहे जयपूर राजस्थान. मत्स्य महाजनपदाचा फाउंडर आहे विराटा. त्याच्यानंतर आहे अवंती, ज्याची कॅपिटल आहे उज्जैन आणि मॉडर्न नेम आहे मध्य प्रदेश मालवा रिजन. त्याच्यानंतर कंबोजा, जे की पूंछ ही त्याची कॅपिटल आहे. याचे मॉडर्न नेम आहे काश्मीर. काश्मीर ते हिंद कुश माउंटेनचा जो एरिया आहे तो. त्याच्यानंतरचा महाजनपद आहे गांधारा. आपले गांधार नरेश शकुनी मामांचं गाव आहे, ज्याची कॅपिटल आहे तक्षशिला. आणि गांधारा हे आर्ट ऑफ वॉरियर साठी फेमस होतं आणि गांधाराचं मेन्शन हे अथर्ववेदामध्ये आहे. ओके, एक राहिलं की जे कांबोजा महाजनपद आहे, इथल्या ज्या हे घोड्यांच्या हॉर्सच्या ब्रीड साठी जास्त फेमस होतं. ओके, त्याच्यानंतर आहे आसमका. आसमका ची कॅपिटल आसमका महाजनपदाची कॅपिटल आहे पोटाली आणि हे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं आहे. आणि हे आसमका हे ओनली महाजनपद आहे जे की साऊथ विंध्या पासनं पैठण पर्यंत आहे. ओके, तर मित्रांनो, महाजनपदामध्ये आपण अजून थोडं पाहूयात. महाजनपदाची सुरुवात ही लेटर वेदिक काळामध्ये सुरुवात झाली होती याची. लेटर वेदिक पिरियड मध्ये म्हणजे जवळपास 900 BCE ते 600 BCE. महाजनपदा म्हणजे ग्रेट किंगडम.
किंवा ग्रेट किंगडम किंवा ग्रेट स्टेट पण म्हणू शकतो त्याला आपण. आणि महाजनपदाज हे दोन प्रकारचे असायचे. एक तर जिथे राजेशाही असायची किंवा जिथे राजेशाही नसून गणा किंवा संघाज यांचं शासन चालायचं. तर जे ओके महाजनपदाज होते तिथले ऍडमिनिस्ट्रेशन किंग करायचे, जिथे राजेशाही असायची तिथे. आणि किंग हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स च्या मदतीने राज्यकारभार बघायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचं जे ऍडमिनिस्ट्रेशन असायचं हे फायनान्स, पुन्हा जस्टिस म्हणजे न्याय आणि डिफेन्स अशा तीन भागामध्ये डिवाइड केलेलं असायचं. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे ग्रामा म्हणजे व्हिलेज आणि 2 ग्राम बनून मिळून बनतं संग्रमा. आणि जो व्हिलेजचा लीडर आहे त्याला गमिनी पण म्हणायचे. गमिनी. आणि जो सोल्जर झालं, एलिफंट, हॉर्स यांचे जे ट्रेनर असायचे त्यांना पण गमिनी म्हणायचे. ते महाजनपदामध्ये टॅक्सची सिस्टीम ही वेल डिफाईन असायची. ओके. तर याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की महाजनपदामध्ये जे शेतकरी असायचे, शेतकरी पिझंट असायचे, त्यांना कसक्का म्हणायचे. कसक्का किंवा केशत्रिका. महाजनपदाच्या वेळेस स्लेवरी होती. कास्ट सिस्टीम पूर्णपणे डेव्हलप झालेली नव्हती. ऍग्रिकल्चर सर्वात महत्वाचा जो ऑक्युपेशन होता. आणि प्रत्येक महाजनपदाचं एक वेगळं कॉइन असायचं. जसं की काही कॉइन सिल्वर कॉइन असायचे, काही कॉपर असायचे, काही पंच मार्क कॉइन असायचे आणि वेल डिफाईन आर्मी असायची. आणि आर्ट आणि आर्किटेक्चर मध्ये यांची युनिक स्टाईल एक होती. आणि बस मित्रांनो एवढंच. याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. मॅच द फॉलोइंग एक्सप्लोरर्स ऑफ सिंधू सिव्हिलायझेशन विथ सिटीज डिस्कवर्ड बाय देम. तर हरप्पा याची डिस्कवरी केली होती दयाराम सानी यांनी. त्यांच्यासोबत होते एक मार्शल नावाचे अंग्रेज आणि मधु स्वरूप नावाचे इंडियन पण होते. हरप्पा 1921 साली डिस्कवर झाली होती. त्याच्यानंतर आहे सर्वात महत्वाचं मोहेंजोदरो. मोहेंजोदरो यांची डिस्कवरी केली होती आर डी बक्षी यांनी 1922 साली. यांच्यासोबत होते EJH मॅवक्या, हे एक ब्रिटिशर्स होते आणि त्या अजून एक मार्शल नावाचे एक ब्रिटिशर ऑफिसर होते. त्याच्यानंतर आहेत चाउंदारो. चाउंदारोच्या डिस्कवरी गोपाल मुजुमदार यांनी 1935 साली केली. आणि लोथल याची डिस्कवरी राघनाथ राव यांनी 1953 साली केली. तर लक्षात ठेवा लोथल हे पहिलं मॅन मेड पोर्ट होतं. इथे डॉकयार्ड असायचं आणि इथे जे राईसचे हस्क असायचे आणि फायर अल्टर पण इथे सापडलं होतं. पुन्हा इथेच चेस पण सापडलेला होता, म्हणजे डिस्कवरी इथे झाली होती. तर मित्रांनो याच्यात अजून माहिती घेऊयात. मित्रांनो कन्फ्यूज करू नका, सिंध सिव्हिलायझेशनलाच हरप्पा सिव्हिलायझेशन पण म्हणतात आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं पण म्हणतात. म्हणजे लेमन लँग्वेज मध्ये ह्या सर्वांना आपण
एक हरप्पा किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन याने संबोध करतो. तर लक्षात ठेवा की हरप्पा ही रावी रिव्हर वरती वसलेली होती. मोहनजोदारो ही इंडस रिव्हरच्या जवळ, म्हणजे इंडस रिव्हर आणि सिंध प्रोव्हिन्स आहे ना जो पाकिस्तानचा, तिथले. पुन्हा चाहुंदारो पण हे सिंध प्रोव्हिन्सच्या जवळच वसलेलं असायचं. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा अजून की हरप्पा मध्ये जे सील्स सापडले होते 1921 ते 22च्या दरम्यान हे जे फ्लीट नावाच्या ब्रिटिश ऑफिसरला यांनी डिस्कवर केले होते. ओके, तर मित्रांनो एक अजून गोष्ट लक्षात ठेवा की इथे बर्न ब्रिक म्हणजे जी वीट असायची, भाजलेली वीट किंवा कच्च्या विटाचा वापर घर बांधण्यासाठी केला जायचा. पुन्हा त्यांच्यात क्लोज ड्रेनेज सिस्टीम असायची. वेस्ट वॉटर मॅनेजमेंट पण खूप चांगल्या पद्धतीने असायचं. असं आहे, खूप सारे अवशेष तिथे मिळाले होते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्ट स्टोन्स वॉज यूज टू मेक सील्स इन सिंध सिव्हिलायझेशन? तर याचा आहे आन्सर नंबर 4, स्टेटाईट. तर मित्रांनो याच्यात सिंध सिव्हिलायझेशन मध्ये अजून थोड्या गोष्टी लक्षात घेऊयात. जसं की ऍग्रिकल्चर हा सर्वात महत्वाचा ऑक्युपेशन होता तिथला, आणि ते कॉटन, गहू, पुन्हा बार्ली, रागी, डेट्स यासारख्या पिकांचं उत्पादन घ्यायचे. इथे डोमेस्टिक म्हणजे पाळीव प्राणी पण असायचे, जसे की आपली शेळी, पुन्हा गोट, पिग्स झाले. मेटल जसे कॉपर, टीन, लीड, गोल्ड, सिल्वर, ब्रांज याचा वापर सिंधू सिव्हिलायझेशन मध्ये आढळून आलेला आहे. अजून काही महत्वाचे पॉइंट असे आहेत की इथं टेम्पल नसायचं. हे पूर्ण प्लेस एक सेक्युलर प्लेस होतं. म्हणजे इथे मेल आणि फिमेल डेटीज असायचे, जसे की मेल मध्ये पशुपतीनाथ आणि फिमेल मध्ये असायचे मदर गॉडेस. आणि इथेच सिंधू सिव्हिलायझेशन मध्ये आपल्याला जे मोहनजोदारो आहे, मी वर सांगायचं विसरलो, मोहनजोदारो मध्ये आपल्याला डान्सिंग गर्ल, पुन्हा जे प्रिस्ट किंग आहेत यांच्या पण मूर्त्या भेटलेल्या आहेत. GIR. ओके, आणि एक लक्षात ठेवा की जे मृत्यू झाल्यानंतर हे जे बरियल करायचे ते वुडन कॉफन असायचं, असं पुष्कळ जाग्यावर आढळून आलेलं आहे. ओके, तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. मॅच द महाजनपदाज अँड देअर किंग्स. ओके, कोसाला. मित्रांनो कोसालाचा प्रसन्नजीत आपण पहिल्याच क्वेश्चन मध्ये डिस्कस केलं होतं, कोसालाच किंगडम. मगधाचे पण आपण पहिल्याच व्हिडिओ डिस्कस केलं होतं की बिंबसार, जे की फाउंडर होते हरियंका डायनेस्टीचे. ओके, बिंदसार हे फाउंडर होते हरियंका डायनेस्टीचे, आणि त्यांचा मुलगा अजातशत्रू. ओके, जो बिंदसार आणि अजातशत्रू हे बुद्धांचे कंटेम्पररी होते, आणि अजातशत्रू हा गौतम बुद्धांचा एक अनुयायी पण होता. त्याच्यानंतर आहेत वत्सा. वत्साच्या राजा होते उदयन, आणि अवंतीचे राजा होते ऑप्शन नंबर बी प्रद्योत.
ओके, प्रद्योत. तर मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात आपण याच्यामध्ये. विच ऑफ द फॉलोइंग बुद्धिस्ट टेक्स्ट रेफर टू 16th महाजनपदाच. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे अंगुत्तरा निकाय. अंगुत्तया निकाय. मित्रांनो, आता महाजनपदाचा रेफरन्स अजून वेगवेगळ्या जागा पण आपल्याला आढळून मिळायचा, जसा की जैन वर्क, जैनांनी जे वर्क म्हणजे लिहिलेलं लिटरेचर आहे, जसं की भागवती सूत्र, याच्यामध्ये पण 16 महाजनपदाचं रेफरन्स आहे. आणि अजून एक महावत्सु. ओके, महावत्सु हे बुद्धिस्ट वर्क आहे, त्याच्यामध्ये पण 16 महाजनपदाचं मेन्शन केलेलं आहे. तर आता आपण पाहूयात की अ, जे जे अंगुत्तर निकाय आहे, हे सुत्त पिटकामधनं मध्ये मेन्शन केलेलं आहे. सुत्त पिटका म्हणजे बास्केट ऑफ डिस्कवर. ज्यावेळेस पहिली कौन्सिल झाली होती, पहिली कौन्सिल कुठे झाली होती आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा, कारण की मी पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पहिली कौन्सिल जेव्हा 843 BC मध्ये झाली होती, त्यावेळेस सुत्त पिटकामध्ये अंगुत्तर निकाय, पुन्हा दिग्राज निकाय, पुन्हा संयुक्त निकाय आणि मज्जिहिमा निकाय आणि लास्ट म्हणजे कुद्धका, असे अ, जे बुद्धांच्या शिकवणी होत्या, यांचा समावेश केलेला होता. आणि ह्या सर्वांचा समावेश म्हणजे जे गौतम बुद्धांचे बंधू होते आनंदा आणि गौतम बुद्धांचा जो संवाद झालेला होता, त्याच्यामधनं ह्या गोष्टी लिहिल्या गेल्या होत्या. ओके, तर अजून एक लक्षात ठेवा की गौतम बुद्धांचा एक विनय पिटका म्हणजे बास्केट ऑफ डिसिप्लिन. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे बास्केट ऑफ डिसिप्लिन आहे आणि सुत्तका पिटका हे बास्केट ऑफ डिस्कोर्स आहे. म्हणजे सुत्त पिटका हे गौतम बुद्धांच्या शिकवणीवर म्हणजे त्यांची शिकवण सुत्त पिटकामध्ये मेन्शन केलेली आहे. आणि विनय पिटकामध्ये म्हणजे डिसिप्लिन, शिस्त कशी असावी, शिस्त, तर याच्याबद्दल इथे मेन्शन केलेलं आहे. तर विनय पिटकामध्ये काही महत्वाच्या गोष्टी झाल्या होत्या, जसे की सुत्त भी सुत्त भंगा. मित्रांनो, याचं प्रोनाऊन्स थोडा अवघड आहे, म्हणून महाविभंगा. आणि तिसरं म्हणजे भिक्खुनी भंगा. म्हणजे सुत्तानी भंगा म्हणजे मोनेस्ट्री जे असायची त्यांचे, तिथले डिसिप्लिन कसे असायचे. महाविभंगा म्हणजे जे मोंक असायचे त्यांचे, त्यांचे डिसिप्लिन कसे असायचे. आणि भिक्खू निभंगा मीन्स जे नून्स असायचे, त्यांचे डिसिप्लिन कसे, याच्याबद्दलच वर्णन विनय पिटकामध्ये आपल्याला आढळून येतं. त्याच्यानंतर आपण पाहूयात पुढचा क्वेश्चन नंबर 6. स्टेट हू अमंग द फॉलोइंग वेअर द पोएट्स ऑफ संगम लिटरेचर. तर मित्रांनो, संगम लिटरेचर मध्ये जवळपास 473 पोएट्स होते. ओके, तर याचा ऍक्च्युली आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण आता. क्वेश्चन नंबर 7. आयडेंटिफाय द पर्सन विथ द डिस्क्रिप्शन गिवन बिलो.
sorry, a great scholar of Sanskrit, yet accept the Western thought, participate at in the Tattva Sabha, started teaching Western education in Sanskrit college, gave evidence from the ancient religious books for the widow remarriage. तर मित्रांनो, या अशा महान पर्सनॅलिटीचं नाव आहे ईश्वरचंद विद्यासागर. ओके, तर आपण आता याच्यात थोड्या ऍडिशनल माहिती घेऊयात. पहिले तर ईश्वरचंद विद्यासागर यांच्याबद्दल. यांनी एज्युकेशन टू ऑल जेंडर, म्हणजे सर्वांना यांनी एज्युकेशन साठी सपोर्ट केला होता. हे कास्टिझमच्या विरोधात होते आणि त्यांनी संडे नावाचा वीकली हॉलिडे चालू केला होता. आणि म्हणजे संडेला सुट्टी, असा प्रश्न पण विचारू शकतात की संडेला सुट्टी ही हा कन्सेप्ट कोणी सुरुवात केली होती. तर याचा आन्सर असेल ईश्वरचंद विद्यासागर. तसेच यांनी जे मे आणि जूनचा महिना असायचा, तर याला समर वेकेशन म्हणायचे. ओके, एक मिनिट. त्यांनी विडो रिमॅरेज ऍक्ट 1856 ह्या ऍक्ट मध्ये यांचा फार महत्वाचा रोल होता. आणि ईश्वरचंद विद्यासागर हे यांनी आपल्या मुलाला विडो म्हणजे विधवा स्त्री सोबत लग्न करण्यासाठी एनकरेज केलं होतं. हे चाइल्ड मॅरेज च्या अपोज मध्ये होते. यांनी कुलीन ब्राह्मीण पॉलिगॅमी याचा सक्त विरोध केला होता. हे तर आपण आता याच्या ऑप्शनचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. पहिला ऑप्शन, लास्ट ऑप्शन, न्यायमूर्ती रानडे. मित्रांनो, यांनाच सॉक्रेटिस ऑफ महाराष्ट्र पण म्हणायचे. ओके, न्यायमूर्ती रानडे हे प्रार्थना समाजाचे पार्ट होते. तसेच आर्य समाज, ब्रह्मो समाज या सर्वांचे पण ते एक मेंबर असायचे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनाच फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स पण म्हणायचे. यांनी एक बुक लिहिलं होतं की इंडियन इकॉनॉमिक्स. तसंच यांनी मराठा हिस्ट्रीवर पण बुक लिहिलं होतं. रानडे यांनीच डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884 साली बाल गंगाधर टिळक आणि गोपाल गणेश आगरकर यांच्या सोबत मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची इस्टॅब्लिशमेंट केली होती. आता आपण पाहूया दुसरा ऑप्शन, केशव सेन. ओके, मी इथे लिहितो. केशव सेन वेस्ट बेंगॉल कलकत्ता च्या म्हणजे ही बिलॉंग्स टू वेस्ट बेंगॉल कलकत्ता. यांनी म्हणजे केशवचंद्र हे 1854 साली सेक्रेटरी ऑफ एशियाटिक सोसायटी हे ख्रिश्चन टीचिंग वर इन्फ्लुएन्स झालेले होते. आणि हिज रिलिजन अप्रोच नोन ॲज, म्हणजे केशवचंद्र सेन यांनी न्यू वैष्णविझम नावाचा एक नवीन रिलिजियस अप्रोच काढला होता. नेक्स्ट टाइम आयडेंटिफाय द पर्सन मध्ये विचारू शकतात की न्यू वैष्णविझम हा कन्सेप्ट कोणाचा आहे. ओके, तर त्याच्यानंतर लक्षात घ्या, हे 1857 साली ब्राह्मो समाजला जॉईन होतात आणि हे यंगेस्ट मेंबर होते त्या ब्राह्मो समाजाचे. ओके, 1860 साली त्यांनी संगत सभा इस्टॅब्लिशमेंट केली होती आणि याच्यामध्ये त्यांनी न्यू फॉर्म ऑफ ब्राह्मोइझम याचा
कन्सेप्ट दिला होता. ओके. तर 1800 म्हणजे 1862 मध्ये त्यांनी अलॉंग विथ ब्राह्मो समाज त्यांनी अल्बर्ट कॉलेजची पण स्थापना केली होती. त्यांनी बरेच पुस्तकं पब्लिश केले होते की जसं की धर्मतत्व, पुन्हा इंडियन मिरर. ओके. आता आपण पाहूयात ऑप्शन नंबर 2 ला रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. मी इथे लिहितो, जागा नाहीये तिथे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी बद्दल काही गोष्टी आपण जाणून घेऊयात. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे एक मॉडरेट लीडर होते आणि 1925 साली यांनी एक ऑटोबायोग्राफी लिहिली होती. त्याचं नाव होतं अ नेशन इन मेकिंग. लक्षात ठेवा की यांनाच इंडियन बुरके पण म्हणायचे. यांनी द बेंगाली नावाचा जो न्यूजपेपर ज्याची स्थापना म्हणजे सुरुवात गिरीशचंद्र घोष यांनी 1862 साली केली होती. तोच न्यूजपेपर 1879 साली रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अक्वायर केला होता. ओके मित्रांनो, आता आपण पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. आयडेंटिफाय द पर्सन फ्रॉम द फॉलोइंग डिस्क्रिप्शन. He was awarded the third class of the Star of India reward by British. He had established the Translation Society in 1864. He opposed the nationalism of Congress. He established the Muhammad he established the Mohammedan Anglo Oriental School. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान बद्दल थोडी अजून माहिती घेऊयात. यांना he was the first person who want separate nation for Muslim. ओके. यांनी मुहम्मदन एज्युकेशन कॉन्फरन्स 1886 याची न्यू यांनी म्हणजे याच सर सय्यद अहमद खान हे फाउंडर होते मुहम्मदन एज्युकेशन कॉन्फरन्स 1886. आणि मुहम्मदन एज्युकेशन कॉन्फरन्स 1886 इथेच ऑल इंडिया मुस्लिम लीगचा कन्सेप्ट पहिल्यांदा देण्यात आला होता. त्याच्यानंतर लक्षात घेऊयात की सर सय्यद अहमद खान हे फाउंडर ऑफ सायंटिफिक सोसायटी ऑफ अलीगढ 1864 साली. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या ऑप्शनचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करूया, जसे की सगळ्या फेमस मोहम्मद अली जिन्ना ज्यांच्यामुळे पार्टिशन झालं. यांनाच फादर ऑफ पाकिस्तान म्हणलं जातं. ऍक्च्युली यांना सुरुवातीला अँबॅसिडर ऑफ हिंदू मुस्लिम युनिटी असं संबोधलं जायचं. म्हणजे यांच्याकडनं अपेक्षा होती की हे हिंदू मुस्लिम यांच्या युनिटीमध्ये सिंहाचा वाटा करताल. असं त्यांनी काही केलं तर नाही असं वाटत नाही मला. तर त्याच्या पुढं त्यांच्याबद्दल अजून घेऊयात की फादर ऑफ नेशन झालं. पुन्हा अजून काय. ओके, त्यांना एक टायटल भेटलं होतं कोईद ई आझम. सॉरी मित्रांनो, मला याचा प्रोनाऊन्स करता येत नाहीये. ही टायटल
1877 मध्ये त्यांनी अडॉप्ट केलं होतं. ओके, तर त्याच्यानंतर आपण दुसरा ऑप्शन पाहूयात की कवी मोहम्मद इक्बाल. सारे जहाँ से अच्छा अच्छा ही जी पोएम आहे ही मोहम्मद इक्बाल यांनीच लिहिली होती 1904 मध्ये. त्यांना तराहना ई हिंद पण म्हणल्या जायचं. यांना स्पिरिच्युअल फादर ऑफ पाकिस्तान म्हणायचे. आणि 1930 साली जे 25वं सेशन होतं ऑल इंडिया मुस्लिम लीगचं, ऑल इंडिया, त्याचे हे म्हणजे प्रेसिडेंट होते ते. असं म्हणलं जायचं की ही गेव व्हिजन, ओके, ऑफ क्रिएशन ऑफ पाकिस्तान. आणि जे अली साहेब मोहम्मद जिन्ना होते, अली साहेब, त्यांनी जे कवी मोहम्मद इक्बाल यांचं जे व्हिजन होतं त्याला शेप दिलं असं म्हणलं जायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. डॅश डॅश ऑफ मिथेली Mithaila was a Bengali poet who enjoyed the patronage of Hindu ruler as well as Sultan of Bengal. तर याचा आन्सर आहे विद्यापती ठाकूर. मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानचे प्रोत्साहन मिळाले. विद्यापती ठाकूर. ओके, तर आपण याची थोडे रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. देवेंद्रनाथ टागोर हे आपल्या रवींद्रनाथ टागोर यांचे वडील होते आणि यांनी तत्वबोधिनी सभा याची म्हणजे देवेंद्रनाथ टागोर हे फाउंडर होते तत्वबोधिनी सभा याचे. त्यांनी एक जर्नल पण चालू केलं होतं की तत्वबोधिनी पत्रिका. हे ब्राह्मो समाज, सॉरी, चे पण मेंबर होते. त्यांनी तत्वबोधिनी पाठशाला पण तत्वबोधिनी पाठशाळेची पण सुरुवात केली होती. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की जिथं पण तत्वबोधिनी हा शब्द तुम्ही क्वेश्चन मध्ये पाहाल तर देवेंद्रनाथ टागोर यांच्याशी रिलेटेड असेल. ओके, 1866 साली ज्यावेळेस ब्रह्मो समाज डिवाइड झाला होता दोन मध्ये, तर एक होता आदी सॉरी आदी ब्रह्मो समाज समाज. तर याचे जे फाउंडर होते ते रवींद्रनाथ टागोर होते आणि जे दुसरा डिवाइड म्हणजे दुसरा पार्ट झाला होता त्याचं होतं नाव ब्रह्मो धर्म, नाही सॉरी सॉरी, ऍक्च्युली त्याचं नाव आहे आदी ब्रह्मो समाज ऑफ इंडिया, सॉरी, ब्रह्मो समाज ऑफ इंडिया, ज्याची म्हणजे ज्याचे लीडर होते आपले केशवचंद्र सेन. ओके, तर मित्रांनो अजून याच्यात अजून काय पाहिजे आपल्याला. देवेंद्रनाथ टागोर झाले, रवींद्रनाथ टागोर. ओके, आता रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात. रवींद्रनाथ टागोर यांनाच गुरुदेव पण म्हणायचे, म्हणजे यांचे निक नेम गुरुदेव, त्याच्यानंतर बिस्वा बिस्वा काबी पण म्हणायचे त्यांना. हे पहिले इंडियन आणि पहिले नॉन युरोपियन होते ज्यांना नोबेल प्राइज भेटलं होतं 1913 मध्ये लिटरेचर वर्क गीतांजली साठी. जे त्याच्यानंतर लक्षात ठेवा की यांनी बांगलादेश आणि इंडियाच्या बांगलादेश आणि इंडियाचे नॅशनल अँथम लिहिले होते. त्यांनी जनगण मन ट्रान्सलेट केलं होतं बेंगाली
ते बेंगालीतून इंग्लिशमध्ये 1919 फेब्रुवारीमध्ये. ओके, तर त्याच्यानंतर यांच्याबद्दल अजून यांचे जे सॉंग्स असायचे त्याला रवींद्र संगीत म्हणलं जायचं. यांचं नोटेबल वर्क मध्ये एक फे, सर्वात फेमस सॉन्ग होतं एकला चलो रे. यांचं पेन नेम भानुसिम्हा हे होतं. हे भानुसिम्हा या पेन नावाच्या म्हणजे ह्या भानु भानुसिम्हा ह्या पेन नेमचा वापर करून ते ज्यावेळेस 16 वर्षाचे होते तेव्हा ते पोएम पब्लिश करायचे. ओके, तर मित्रांनो आज आपण इथंच थांबूयात. क्वेश्चन नंबर बाकीचा क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. थँक्यू. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जर काही सुधार किंवा इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू. जय हिंद.